नमस्कार मंडळी, फर्स्ट ट्राय किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे इथे दही कढी पकोडी। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मी तुम्हाला दाखवते ही कढी पकोडी मी कशी बनवलेली आहे। चला मग आता दही कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ना 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी दही घेतलेली आहे। आता बेसन आणि दही ना आपण आधी मिक्स करून घेऊया। तर सध्या याच्यात ना काही पाणी नाही टाकायचं आहे। बेसन आणि दही प्रॉपर मिक्स झाले ना त्याच्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया। आता बेसनमध्ये डायरेक्ट पाणी टाकलं ना तर त्याचे लम्प्स पडायला सुरुवात होतात। हे आता मस्त आता मिक्स करून घ्यायचं। बघू शकतात आता याचा स्मूथ बॅटर झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण ना आधी मी 1 ग्लास पाणी घेते। आधीच आपण ना जास्त पाणी नाही टाकायचं, नंतर पाणी आपल्याला रिक्वायरमेंटनुसार नंतर थिकनेस किती पाहिजे ते कढीमध्ये टाकूया। आता थोडं थोडं पाणी ॲड करून हे गोळ असं मिक्स करून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकतात बेसनाचे लम्प्स नाही पडलेले आहे। आता बेसनात तुम्ही जर डायरेक्ट पाणी टाकतात ना तर बेसनाचे लम्प्स पडतात। ही रेसिपी ना माझ्या मम्मीची आहे आणि मी पण आता बऱ्याच वर्षानंतर ही रेसिपी खाणार आहे। हे बघा आता थोड्या हलक्या अशा थिक कन्सिस्टन्सीचा आपण हे गोळ बनवून घेऊया आणि चला आता फोडणीची तयारी करूया। इथे मी 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा, थोडीशी हिंग आणि पाव चमचा राई टाकायची फोडणीला। हे बघा ही राई ना छानपैकी तडकली पाहिजे। आता त्याच्यात आपण थोडा कढीपत्ता टाकूया। आणि इथे ना मी 2 लाईट ग्रीन मिरच्या घेतल्या, त्याचे ना थोडे मी मोठे मोठे तुकडे केले बिकॉज माझ्या ना मुलीला ते तोंडात आलेले आवडत नाही। आता हे तडका थोडा मस्त स्मेल आलेला आहे। आता मिरची पण बघा शिजून न्यायची व्यवस्थित आहे ना। इथे मी अर्धा चमचा हळदी घेतलेली आहे। हळद ना अशी डायरेक्ट तडक्यात नाही टाकायची, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, त्याचा घोळ बनवायचा आणि मग टाकायचं। हे बघा असं ना मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हळदीमध्ये आणि आता ते फोडणीत टाकायचं। त्याला छान आता उकळ आली ना त्याच्यानंतर आपण जे घोळ बनवलेला आहे ते थोडा थोडा करून ॲड करायचं। आता बघू शकता हे बॅटर आता ना ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये ना मी अजून 1.5 ग्लास पाणी ॲड करते। आता इथे ना मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते पण आता ह्याच्यात ॲड करायचं।
आणि आता स्लो गॅसवर हे शिजवून घेऊया. कढी ना अशी अधूनमधून ना मिक्स करत राहायची 5-5 मिनिटांनी. आणि हे आपल्याला ना जवळपास ना 25 मिनिटं अशी स्लोवर शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण ना आता पकोडी बनवून घेऊया. त्याच्यासाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहे छोटे, आणि त्याच्यामध्ये 2 लाईट ग्रीन मिरची घेतलेली आहे आणि ते बारीक चॉप करून घेतलेले आहे. ॲक्च्युली मी पकोडी जास्त बनवते कारण आमच्या घरी नुसते ते खातात. इथे मी पाव चमचा ओवा घेतला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडी हळद घेतलेली आहे. हे पण आता याच्यात मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आता थोडं करून आपण बेसन ॲड करून घेऊया. पकोडीसाठी ना बेसन आपल्याला थोडा जास्त लागतो. बघा, सध्या मी अजून काही पाणी नाही टाकलेलं आहे कारण कांद्याच्याच पाण्यामध्ये बेसन व्यवस्थित मिक्स होणार. मीठ आणि ना तिखट तरी पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली टाका. कारण बघा आता अजून मी ना दही कढीमध्ये पण मीठ नाही टाकलेलं आहे. दही कढीमध्ये आपण एकदम लास्टला ज्यावेळी गॅस बंद करणार ना तेव्हाच मीठ टाकायचं आहे. आणि स्लोवर आता आपली कढी उकळते आहे. फक्त अधूनमधून ना थोडंसं ते मिक्स करत राहायचं आहे. इथे मी ना माझ्या अंदाजे बेसन ॲड करते कारण पकोडीमध्ये ना बेसनचे प्रमाण जास्त असते. आता बघू शकतात आता कांद्यातलं पाणी आता सुकलेलं आहे. आता याच्यात थोडं आपण पाणी ॲड करूया. इथे मी ना अर्धा वाटी पाणी घेतलं आहे. आता हे थोडं करून ॲड करूया. आपल्याला एकदम पण पाणी नाही करायचं आहे. थोडे पकोडे थिकच ठेवायचे. बघा आता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता याची आपण ना छोटे भजी करून घेऊया. 5 मिनिटं हे आता हे रेस्ट करायला ठेवूया. आणि एका साईडला आपण आता तेल गरम करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता कढी ना छान आपली उकळते आहे. आणि आता या स्टेजला तुम्ही खरंच खूप लक्ष द्यायला हवं आहे. 2 मिनिटं पण तुम्ही कढी असं सोडू नाही शकत बिकॉज आता दही आता वर येते. आता इथे ना मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आपण गॅस आता या स्टेजला बंद करून घेऊया. इथे जास्त मिक्स करत राहू नका. हे बघू शकता आपली आता कढी रेडी आहे. आता एका साईडला मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण पकोडी काढायला सुरुवात करूया. इथे तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात आपण ना असे छोटे पकोडे फ्राय करायला घेऊया. तेल एकदम जास्त ओव्हरहीट करू नका. पकोडे नाही तर ना वरून तर शिजणार आणि आतून कच्चे राहणार. आणि पकोडे छोटेच काढा कारण काय ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये ना बेसन जास्त आहे. कढईमध्ये जेवढे मावणार बघा. तुम्ही बघू शकता बॅटर प्रॉपर मिक्स केलं ना असे पकोडे पण छानपैकी फुलतात. आता हे आपण असे ना परतून घेऊया पकोडे. आणि पण गॅस स्लोच ठेवायचा. जराही फास्ट करायचं ना, ते आतून प्रॉपर शिजले पाहिजे.
काय करतात बघायला. आता स्लोवर शिजवून घ्यायचं. आता बघू शकता ते पकोडे छानपैकी शिजलेले आहेत आणि आता हे वर आलेले आहेत. बघू शकता त्याचा कलर पण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्या स्टेजला हे पकोडे काढून घेऊया. आणि हे ना स्लोवरच शिजवा हा, कारण का आतून शिजणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाहेर कधी पाऊस असेल ना, तुम्ही हे पकोडे ना असेच पण बनवून पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतात. ना एक रेस्टॉरंटसारखी आपल्याला ना टेस्ट आणि कलर आणण्यासाठी इथे मी ना 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता अर्धा चमचा जिरा टाकला आणि इथे ना मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या. आता जिरा तडकला ना तर गॅस बंद करायचा आणि लाल मिरची याच्यामध्ये छान घीमध्ये तडकून घ्यायचं. आणि इथे मी एकदम पाव चमचा मसाला टाकते, थोडा स्पायसीनेस येण्यासाठी आणि कलर पण त्याने थोडा छान येतो. इथे गॅस ना पूर्णपणे बंद आहे. आता हे ना तूप थंड झालं ना, नंतर आपण त्या कढीमध्ये टाकायचं.